लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। फिलहाल शोलापुर हो या राजधानी दिल्ली हो, लोकसभा चुनाव की घंटी बज चुकी है और सभी पक्ष अपने अपने पार्टी को, अपने अपने उम्मीदवारों को मजबूत करने में लगे हुए हैं। शोलापुर शहर में हमेशा चर्चा में रहने वाली माजी नगर सेविका श्रीदेवी फुलारे इन दिनों चर्चा में है। जी हाँ, उन्होंने शोलापुर लोकसभा सीट से अपना पर्चा दाखिल किया है। उन्होंने यह ऐलान किया है कि वो शोलापुर से लोकसभा का चुनाव लड़ेंगे। एक अलग अंदाज में उन्होंने आज पर्चा दाखिल किया है। हमेशा गोल्डन पहनकर, जो सोना पहनकर वो शोलापुर शहर में फिरती थी, कार्यक्रमों को अटेंड करती थी, लेकिन आज एक फटी हुई साड़ी पहनकर उन्होंने आज पर्चा दाखिल किया है। क्या कुछ उस पीछे का कारण है, कैसे वो लोकसभा चुनाव लड़ेंगे, आज हम उनसे जानेंगे। मैडम, लोक प्रधान में आपका स्वागत है। नमस्कार। मैं पहला लोकसभा प्रधान न्यूज के चैनल की सब टीम को शुक्रिया अदा करती हूँ। यहाँ पर जो मैं लोकसभा के लिए जो चुनाव लड़ने जा रही हूँ, क्योंकि वो अपक्ष फॉर्म भरी हूँ, क्योंकि आप देखते कि देश में जो इतने हालात बुरे हो गए कि 40 साल हमने दूसरों को चुन के दिया, वो लोग कुछ नहीं करे हमारे वास्ते, सब लोगों के वास्ते। और बीजेपी के भी लोग 10 साल थे, वो भी लोग कुछ नहीं करे। इसलिए एक मैं मिल कामगार की लड़की हूँ, मेरा भी एक अधिकार बढ़ता है एक मागासवर्गीय रहने के बाद, इसलिए मैं भी लोकसभा के लिए फॉर्म भरी। पहले तो आप ऐसा भी कहा जा रहा था कि एमआईएम पार्टी की तरफ से आप इच्छुक थी, उनके पार्टी की तरफ से आप चुनाव लड़ने वाली थी, उसके बारे में क्या कहना चाहिए। नाही, सगळेजण प्रत्येक जण मला बोलत होते पार्टीमध्ये, कारण मी अजून माझा निर्णय घेतले नव्हते। कारण की जे जनता जे ठरविल ते आपण करायला पाहिजे, कारण की प्रत्येक पार्टीला टीका टिप्पण्या चालूच असल्यासारख्या लोकांच्या। आणि बीजेपी मध्ये सुद्धा खूप जण टीका करायला बघतात, कारण आपल्याला हिंदुत्व जपायचं नाही, आपल्याला सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालायचंय। कारण हे कुठं तर थांबलं पाहिजे म्हणून बीजेपीचे पण बोलत होते आम्हाला, पण आम्ही थांबलो नाही गेल्यामुळे। एमआईएम की तरफ से आपको मिला था, आप वहाँ उनसे क्या बात हुई थी आपकी। एमआईएम से भी बोले थे, मैं देखी बोली, क्योंकि जो निर्णय लेने का है वो सब हमारे घर वाले, वो हम सोच के लेंगे बोल के हमने वैसे रुका दिया। हाँ, भारतीय जनता पार्टी के बीजेपी की तरफ से भी आप इच्छुक थी। वो पहले से थे ना, अभी मैं फिलहाल कुछ नहीं, उनके बारे में अभी जो हुआ, अभी मैं अपक्ष फॉर्म भरी, उसके बारे में हम डिस्कस करेंगे। अच्छा, हमेशा आप एकदम जो है ना सोना पहन के, गोल्डन पहन के आप बाहर निकलती थी, अचानक फटी हुई साड़ी पहनकर वो आपने पर्चा दाखिल किया, उसके पीछे का क्या कारण है। जो सोलापुर शहर की जो अवस्था बनी है, एक फटी जैसी हुई, क्योंकि सोलापुर शहर इतना बड़ा है, क्यों सब इधर के लोग जब करके खाने वाले हैं, मजदूर लोग है, औरतें बोलो, पुरुष लोग बोलो, युवक बोलो, इनके लिए कुछ भी नहीं यहाँ पर। जो अपना अपना पेट भरते लोग, और किसी के बारे में ऐसे जो राजकारणी लोग हैं, क्योंकि वोटे के लिए वो लोगों के लिए पास आते हैं और मीठे मीठे बात करते हैं, उनके साथ मत लेके उनका फायदा उठाते हैं। इसके वास्ते मैं खुद अपक्ष फॉर्म भरने वाली हूँ। क्या लगता है, बहुत स्ट्रांग कैंडिडेट, बहुत तगड़े उम्मीदवार शोलापुर शहर में, एक तरफ से भारतीय जनता पार्टी ने राम सातपुते को टिकट दे रखा है, महाविकास आघाड़ी की तरफ से परिणीति शिंदे चुनावी मैदान में, उनके साथ आपका मुकाबला कैसे होगा। राम सातपुते, कारण की सोलापूरचे का ते काही प्रॉपर नाही दिसले, कारण ते बीडचे असल्यासारखे आहेत। आणि आपल्या सोलापुराच्या तर नागरिकांना तुम्ही बघायला बघते की मी अनेक तुमच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून बघते की सगळ्या नागरिकांची एकच विनंती आहे की प्रॉपर सोलापूरचा व्यक्ती आपल्याला पाहिजे, कारण की जे निम्या रात्री त्यांच्या ज्या काही अडचणी असेल ते लोकांपर्यंत जाऊन त्यांचे सोडवण्यासाठी, ते प्रयत्न करण्यासाठी असा खासदार हवा आहे यांना। आणि हे सोलापूरचे दोघंही सोलापूरचे नाही आहेत, त्यामुळे हा प्रश्नच पडत नाही, कारण की वोटिंगसाठी हे लोक यायला बघतात। आणि जनता पण खूप हुशार झालेली आहे आता, अशी नाही की खेड्यापाड्याची सुद्धा महिला खूप चांगल्या पद्धतीने हुशार झाल्यात, कारण की त्या लोकांना कळायला बघते की चांगलं काय वाईट काय। हे लोक मतदान ज्या वेळेस राहायला बघतात, आपापल्या पार्टीचं ताकद दाखवायला बघतात, परंतु हे लोकांची दिशाभूल लोकांना कळायला बघते। आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिक ठरवतील की कुठल्या पार्टीला, कुठल्या उमेदवाराला आपण वोटिंग करायचं, ते नागरिक ठरवायला बघतात।
जैसा कि आपने कहा कि राम सातपुते सोलापुर के नहीं है, लेकिन प्रणिति शिंदे तो एक स्ट्रॉन्ग कैंडिडेट है। उनके पिता माजी केंद्रीय गृह मंत्री रह चुके हैं, 3 बार की वो यहाँ पे आमदार हैं, तो उन्होंने भी पर्चा भरा है यहाँ से। 40 वर्ष सबने उनको चुन के ला के दिया, शिंदे साहब को, सबको, प्रणिति ताई को भी चुन के दिए। वो लोग विकास करना चाहिए था ना, वो विकास नहीं हुआ, क्या नहीं। अभी भी तुम देखो, सब लोगों में उनके बारे में बहुत नाराजगी है। और इसलिए इस बार 2 बार क्यों शिंदे साहब का पराभव हुआ, वो सोचो ना। काम करने वाले के साथ जनता रहती है। आप लोग सोलापुर शहर में आते, चुन के ये करते, सोलापुर के लोगों को ध्यान नहीं देते। ऐसा करे तो नहीं चलता ना। सोलापुर भी बहुत होशियार है। अभी सब इधर कर के खाने वाले लोग हैं। अभी आप घूम रहे, आप दिखते कि सब मॉल में अपने अपने तरीके से लोग डेवलप कर रहे काम। कुछ फ्रूट वाले भी अपने अपने पेट भरते करते कुछ किया। कोई राजकीय नेता के बारे में नहीं बात करते, उनको उनको चलता रहता। अच्छा, अभी आपने पर्चा तो भरा है, क्या लगता है आप लोकसभा चुनाव में कितना टिक पाएंगे, कितने आपको लोग पसंद करेंगे, कितना आपको मतदान करेंगे? मी आतापर्यंत जे काय 10 वर्षामध्ये नगरसेवक असताना जे काय काम केलेले आहेत, त्या कामाची पावती तर मला भेटायलाच बघेल. कारण की जे न व्हायचे ते काम मी केलेले आहेत. आपण बघायला बघतो की तुमचं जे एवढं मोठं आपण मुस्लिम कब्रस्तान होतं, कारण ते खासदाराचं काम होतं. त्या ठिकाणी अनेक खासदार आले आणि अनेक महापौर म्हणा, अनेक नगरसेवक म्हणा, अनेक समाजाचे आपले लोक होते. त्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणीही तिथं दुर्लक्ष करून टाकलेलं होतं आणि त्याची अवस्था इतकी बिकट होती. मी एक जातीने त्या ठिकाणी लक्ष घालून सनी, एक हिंदू महिला असून सुद्धा मी ते काम चांगल्या पद्धतीने केले. अनेक कब्रस्तान मी सुधारलेले आहेत. आणि रस्ते म्हणा, आणि ज्या काय डफरिंग हॉस्पिटलचे सुद्धा प्रश्न आहेत की महिलांचे डिलिव्हरीला येण्यासाठी महिलांना प्रॉब्लेम व्हायचे, सोनोग्राफ मशीनचा म्हणा, ट्रीटमेंट व्यवस्थित भेटत नव्हती महिलांसाठी, त्याही मी चांगल्या पद्धतीने तिथं सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. आणि डॉक्टर लोक सुद्धा त्या ठिकाणी आपल्या संपर्कामध्ये असल्यामुळे डॉक्टर लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने जे महिला त्यांची ऐपत नसते की आता सीझरसाठी आपण बघायला बघतो की किलोच्या वजनावर लेकराचे तसे रेट घ्यायला बघतात डॉक्टर लोक पैशांचे, पण त्या ठिकाणी तसं नाही आहे. 80,000 रुपयाची 60,000 रुपये सीझरला जायला बघतं की डफरिंग हॉस्पिटलमध्ये मोफत असल्यासारखं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे की महिलांना आरोग्य सेवा देणं हे आपलं काम असल्यासारखं आहे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये मी अनेक पद्धतीने आवाज उठवलेले आहे आणि माझ्या कामाची पावती महिलांमधनं, लोकांमधनं कळतच राहील. क्या लगता है आपको सोलापुर में सोलापुर अगर जिले की अगर हम बात करेंगे तो 17 लाख के आसपास वोटिंग है, कौन सा समाज आपके पीछे रहेगा, कौन से समाज की अपेक्षा आप करती हैं कि ये लोग मुझे वोट करेंगे? मी सर्व आतापर्यंत जे काय मी राजकीय कामामध्ये जे काम करत आलेले आहे की मी असं नाही की आपण एका समाजाला घेऊन चाललो, मी सर्व समाजामध्ये एकत्र आले आणि ते सगळ्या समाजाला मी एकपणेच न्याय देण्याचं काम केलेलं आहे. कारण की त्या समाजाला जास्त, त्या समाजाला जास्त न करता, कारण प्रत्येक समाजाने मला खूप चांगलं प्रेम दिलं. त्या समाजाच्या लोकांनी मला मानपान करून मला आतापर्यंत खूप मोठं पुढं दिलं. आणि प्रत्येक माझे जे काम मला चुकत जरी असले तर चांगल्या पद्धतीने करत असले तर लोकांनी मला शबासकी सुद्धा ह्या लोकांनी दिलेले आहेत, माझ्या नागरिकांनी. आणि मी प्रत्येक समाजामध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने असल्यासारखं आहे. पिछले टाइम जब विधानसभा चुनाव की चर्चा चल रही थी तो आपने कहा था कि मैं विधानसभा का चुनाव लड़ूंगी, अचानक से ये कहाँ से आप लोकसभा के लिए तैयार हो गए ऐसे? अभी कैसा एसी कैंडिडेट होते ना, कारण की एक दलित महिलेला अधिकार असल्यासारखं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी हा अधिकार महिलांना दिलेला आहे. कारण की हे एक दलित लोकांचं इलेक्शन असल्यासारखं आहे आणि त्यामध्येही मी एक महिला म्हणून इच्छुक असल्यासारखे अनेक लोक उभारायला बघतात. मग मला का नाही उभारता येत? आणि मी प्रॉपर सोलापूरची आहे, कारण की मी कुठल्या बाहेर गावची नाही, इथं राहिले नाही आणि माझं शिक्षण काय पुण्या मुंबईला शिकलेलं नाही आणि मी मेन सोलापूरचीच आहे. क्या लगता है आपको कि विकास होगा सोलापुर का? राम सातपुते को आप कैसे देखते हैं? विकास कुठल्याही पक्षाकडून काही करू शकत नाही. गेले 40 वर्ष कुठला विकास झाला नाही, तर आता 10 वर्षामध्ये सुद्धा बीजेपीने काहीच विकास केला नाही, काय नाही. आणि आता हे राम सातपुते सुद्धा काय विकास करू शकतील ते मला असं वाटत नाही. कारण की हे तर पूर्ण जाती धर्माच्या नावावर टीका टिप्पणी चालू राहायला बघतात. ते कुठं तर थांबलं पाहिजे. तुम्हाला
आपल्याला तर इलेक्शन लढायचं असलं तर आपण सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चाललं पाहिजे. आणि हे सोलापूर शहर असं शहर आहे की या ठिकाणी प्रत्येक समाज एकत्र राहायला बघतो. हिंदू असो ना मुस्लिम असो, हे प्रत्येक जणाला एकत्र घेऊन जायला बघतात या ठिकाणी. आता आपण बघतो की सिद्धेश्वरच्या बाजूला सिद्धेश्वर मोठं आपलं ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजाचं एवढं मोठं आहे. त्या बाजूला आपला दर्गा असल्यासारखं आहे. त्या ठिकाणी अनेक भक्तजण यायला बघतात. सिद्धेश्वर यात्रेच्या त्या ठिकाणी तुम्ही बघता त्या ठिकाणी कुठल्या जाती भीतीच्या नावाखाली भांडण त्यांना व्हायला बघतात, नाही होत. हे असंच समाजामध्ये आपलं चांगल्या पद्धतीने काम व्हायला बघतं. आणि सर्व भक्तजण सुद्धा दर्ग्यामध्ये जाऊन सनी ज्या काही लोकांना बाहेर वासा मना हे मना झालेलं असलं, जे मन्नत राहायला बघतात, त्या ठिकाणी लोक तिथे हिंदू लोक सुद्धा जाऊन माथा टेकायला बघतात. परिणीति शिंदे क्या विकास कर पाएंगी, उनको कैसे देखते हैं आप? 15 साल से लोग उनको चुन के लाए, वो करे। अभी तक वो क्या करे क्या नहीं सब लोगों को पता है। अभी फिर भी लोगों में नाराजगी उनके बारे में बहुत है। और अभी तो मैं फॉर्म भरी, जो कुछ भी है दोनों के में बारे में मैं बाद में सब खुलासा करूंगी। अभी मेरे को चिन्ह मिलने दो। अच्छा, चिन्ह मतलब कौन सा चिन्ह? जो अपक्ष फॉर्म भरी में क्या मिलेगा मेरे को, कौन सा भी चिन्ह आएगा, तभी मैं उस पर डिसीजन लूंगी ना। क्या क्या सोलापुर शहर के मुद्दे हैं, जो जो विकास कौन से पार्टी क्या करी क्या नहीं, सब मेरे पास है। अभी मैं सब बोली तो बाद में क्या बोलूंगी। हाँ हाँ। कैसे है तैयारी कार्यकर्ताओं की? हजारों कार्यकर्ता आपको लगेंगे लोकसभा चुनाव के लिए। कैसे यहाँ से रणनीतियाँ का नियोजन आपका कैसा रहेगा लोकसभा? अब बीच में लोकसभा का फॉर्म भरी तो सब हमारे मुस्लिम समाज के भाई लोग, सब हिंदू के सब हमारे लोग मेरे को कॉल करे, तई हम आपके साथ में है, आप जो लड़ रही आप जो करी काम जो बहुत अच्छा करे, हमारे समाज में आपका बहुत बड़ा नाम है, हम हमारी टीम में अच्छा एक बिठा के आपके साथ में रहेंगे, बोल रहे लोक मेरे को. अजून एक आपल्या सोलापूर शहराचा मुद्दा म्हणताना जे इमान सेवा होती आतापर्यंत, इमान सेवा झाली नाही काय नाही. आणि जे आपले सोलापूर शहराचे जे युवक आहेत त्या ठिकाणी जे मुलं आतापर्यंत एवढे मोठे शिक्षण घेऊन आणि डिग्र्या घेऊन ते युवक पुण्याला म्हणा मुंबईला म्हणा ते लोक अशा पद्धतीने जाऊन त्यांचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही सरकाराचं लक्ष नाही ना काय नाही. कारण जे ते आपापलं स्वार्थ बघायला बघतो आणि ज्या वेळेस मतदान यायला बघते त्यावेळेस जनतेजवळ हात पसरत भीक मागायला बघते, ज्यावेळेस वोटिंग घ्यायला बघते जनता एक घोडी असल्यासारखे आणि जनता विश्वास आणि त्या लोकांना काय तर ताई म्हणा माई म्हणा तुमचं हे काम करतो ते काम करतो खोटे आश्वासन देऊन सनी जनतेची दिशाभूल करून हे लोक मतदान करायला बघतात. आणि मला सगळ्या जनतेला एकच विनंती करायची आहे की आपण येणार काळामध्ये जे कुठली पार्टी असू द्या, मी एक अपक्ष फॉर्म भरत आहे आणि तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की फुलारा मॅडम कुठलेही काम असू द्या काम करायला बघतात आणि कुठल्याही कुणालाही मी घाबरत नाही. आणि मी खरं तर तळागाळातली एक कार्यकर्ती आहे आणि मी माझा जन्म सोलापूरचा असला कारण माझे वडील एक मिल कामगार होते आणि मी त्या गरीब कुटुंबामधली मुलगी असल्यासारखी आहे. कारण की प्रत्येक जण सांगत आले की घराणेशाही मधलेच लोक यायला बघतात का, कारण इतर जणाला ही चान्स द्या ना. तुम्ही तुमचे वडील झाले का नाही, आई झाली की नाही, मुलगी झाली का नाही, तिचे परत मुलगा, हे असं कुठं तर थांबलं पाहिजे. जे कुठलीही पार्टी असू द्या ते पार्टीनी पण ठराव केला पाहिजे की विचार केला पाहिजे की इतरही कार्यकर्ता आहे त्याही कार्यकर्त्याला तुम्ही मोठे करा ना. आपल्याला माणसाला किती मोठी भूक राहायला बघते की मरायला बघतात की सत्तेचा लालच किती माणसाला राहायला बघतो की माणसाला कितीही कमवू द्या अजून कमवायची अपेक्षा राहायला बघते. हे तसं न पाळता की ज्या काही जनतेने आपल्याला निवडून द्यायला बघतो तुम्ही त्या जनतेचा वापर करा आणि त्या जनतेची जे काय अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण करा ना. ज्या महिलांना सोलापूर शहराला आपण बघायला बघतो की एवढं मोठं उजनी धरण आहे, त्या धरणामध्ये पाणी नाही या आणि 8 दिवस आड पाणी यायला बघते. पाण्याचा प्रश्न कुठं सोडणार तुम्ही. आणि खेड्यापाड्याने बघलं तर शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी लोकांचा तुम्ही प्रश्न करा ना. ते बिचारा शेतकरी कर्ज काढतो, पाणी शेतामध्ये नीट नसतं, त्यांचं पीक जळून जायला बघतं. शेतकऱ्याला कुठं 6,000 पुराला बघतात का, त्यांचं फक्त खुरपण्याची 2 दिवसाची मजुरी जायला बघते शेतकरी लोकांची. आणि सरकार काय म्हणतं अनुदान 6,000 देतो. 6,000 काय एक मोठी गोष्ट आहे का. ज्वारीचे रेट बघा तुम्ही 70 रुपये 80 रुपये किलो झालेले आहेत, तूर डाळ 250 रुपये किलो झालेत. काय म्हणून तुम्ही करणार. सरकार कुठं तर थांबलं पाहिजे. हे सरकार असं नाहीये की सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाणे. 3 सरकार झालेले, 3 बिघड सरकार झालेलं आहे. या सरकारला कुठं तर थांबण्यासाठी अपक्ष लोकसभेमध्ये नागरिकांनी विचार केला पाहिजे की आमच्यासारखे कार्यकर्त्यांना निवडून द्यायला पाहिजे, मला असं वाटतं.
बीजेपी के जो उम्मीदवार है आमदार राम सातपुते, उन्होंने आज हजारों कार्यकर्ताओं के साथ रैली निकालकर एक बड़ा रोड शो कर उन्होंने आज पर्चा बढ़ा। और ऐसा भी देखा जा रहा है कि वो उनके कार्यकर्ता इसी आशा लगा रहे हैं कि अब की बार 400 पार, और सोलापुर से राम सातपुते दिल्ली पहुंचेंगी ही, लोकसभा पहुंचेंगी। लेकिन जब आपने पर्चा बढ़ा, ना आपके साथ कोई कार्यकर्ता था, ना कोई भीड़ थी, ना पब्लिक थी। तो लोकसभा चुनाव में लड़ने के लिए तो कार्यकर्ता चाहिए, वोटिंग चाहिए। आप तो सिंगल थी, वैसा कुछ माहौल आज आपके साथ दिखा नहीं। कारण मला असं म्हणायचंय की लोकसभा जे आपण लढायला बघतो, कारण की एक लोकसभा ही लोकांसाठी राहायला बघते, की जे जनतेचे जे काम करायला बघतो ते लोकसेवा राहायला बघते, आणि मी जनतेचं काम करायला बघते, कारण की जनता आज ना आपल्या सोबत राहायला बघते, कारण की जनतेला दिखावा करायचा नसतं आणि जनतेला मत ज्याला टाकायचं ते जनता टाकू शकते. आणि हे जे रोड प्रदर्शन जे झालं, शक्ती प्रदर्शन, मला असं दाखवायचं नाही, कारण हे शक्ती प्रदर्शन झालं ते पैसे देऊन सनी आणलेले लोक आहेत का, खरं मनाने ह्या ठिकाणी पार्टीमध्ये मिक्स झालेले नाहीत. 200-200, 300-300 रुपये देऊन सनी प्रत्येक महिलांना, पुरुषांना चहा पाणी म्हणा, हॉटेलनी घेऊन जाऊन त्यांना खाणं पिणं, बिर्याणी म्हणा, मटण म्हणा, अशा पद्धतीचे ह्या लोकांना गर्दी गोळा केलेली आहे. ये थी माजी नगर सेविका श्रीदेवी फुलारे, इनसे हमने बात की, और जो भी हमने इनसे सवाल किए बेबाक तरीके से इन्होंने अपने सवालों का जवाब दिया है। अब आइंदा देखते हैं कि ये लोकसभा चुनाव में कितना टिक पाएंगे, कितने इनको वोटिंग मिलेंगे, ये आने वाला समय ही बताएगा। लोक प्रधान न्यूज चैनल से मैनुद्दीन नदाफ, मेरे साथ कैमरामैन अब्दुल शेख।